करें पहले हम लेसन स्टार्ट करते हैं तो name of the lesson is line and angles. नंबर था मिड तमाम स्टार्टिंग है ना जस्ट डेफिनेशन लिख लो बेसिक कर ले नहीं प्रॉब्लम है मैं स्टार्ट करें स्टार्टिंग से डेफिनेशन लिखा हां तो लाइन बताइए रे इसे लाइन this is line yes then namanya sa arrow tapi ada nanti line berapa benar ini aku baca correct very good just if draw bertanya saya karena minta kanik nama sa correct just di options kagak minta segment yes correct line segment line kagak itu di note just di definition kita jadi first again so just starting with the best definition sorry board are different so first definition क्या line segment बताएंगे part of line with two endpoints part of line with two endpoints अगर स्पेलिंग आने की तरह बता with two endpoints is called a line segment it's called a line segment repeat करो a part of a line with two endpoints is called a line segment. So कशी असते जशी ड्रॉ करून दाखवता हां असे दोन एंड पॉइंट्स असतात लाईन सपोज नाव देऊया AP so line segment it is denoted by असे AB आणि असे आम्ही ड्रॉ करतो this means it is a line segment AB we pronounce it as line segment AB just draw करा आणि बरे आहे आणि इकडे लाइन पहिली सेकंड को रे म्हटलं गेले हां रे बरे यानी डेफिनेशन घे a part of a line with one endpoint is called a ray जसे फिगर की घातले असे एक एंडपॉइंट असतो आणि एका साइडने लाईन असते तो सपोज नावाचं असतं array is denoted by AB नाव करेल आणि असं जेव्हा सिम्बॉल करेल असे म्हणतात इट इज अ रे पण डेफिनेशन पूरा आम्ही कोलिनियर एंड नॉन कोलिनियर पॉइंट्स कोलिनियर म्हटल्यार नॉन कोलिनियर म्हटल्यार कितें हांव सांगता कोलिनियर म्हटल्यार सगळे पॉइंट्स एकाच लाईनीत लाय जाता टू और मोर पॉइंट्स दोन पॉइंट्स आता एक लाइन ड्रॉ करूं येता दोन पॉइंट जाता कसो ड्रॉ करतो हांगा ड्रॉ कर एक लाइन जाता ती ड्रॉ जातली हां सो अशे टू और मोर पॉइंट्स हे एका लाईनीन पास जाता देन इट इज अ कोलिनियर हां हे सपोज असो आसा एक दोन असे पॉइंट आसा आणि एक असा भायर आसा इतून एक लाइन ड्रॉ जातली एक भायर उरता पळय तो आपल्या पॉइंट्साक म्हणटले नॉन कोलिनियर क्लियर it's a definition here if three or more than 3 points if 3 or more than 3 points are on the same line
then they are called collinear. Then they are called collinear. Full stop. Collinear points. Collinear points. Full stop. Okay. If 3 or more than 3 points are on the same line, then they are called, if 3 or more than 3 points are on the same line, then they are called collinear. Then they are called collinear points. Full stop. Otherwise, they are non-collinear points. Otherwise, they are non-collinear points. जर असे जायना सपोज एका लाईनीर पडाना 3 or more points जाल्यार तेंका तो नॉन कोलिनियर म्हणटाले. This you can draw example. कितें घेवचें हेजें नाव घेया P Q R एकाच लाईनीर पडटा सो P Q and R are collinear points. आता हांगा एक ड्रॉ केला सपोज A B and C also higher पड़ता है then A, B and C are non-collinear. आयडेंटिफाय करून बरोवचें पडटलें खंयचे कोलिनियर ना हे आता जस्ट बेसिक टर्म सांगता असले क्वेश्चन शिकता विचारताले जस्ट शिकता कोणाक खबर ना जर शिकवना ते रिवाइज बेस्ड प्रॉब्लेम कशी असतली ते आता प्रॉब्लेम अशी डिफिकल्ट असतली आता रायडर टाइप असतली प्रूव दॅट पळय फुडें कळटलें तुका दिस इज जस्ट बेस कळटलें सॉल्व करता करता फुडें ते जस्ट पॉइंट्स थोडे क्लियर करता प्रॉब्लेम सॉल्व करता आसतना येतले P Q R are collinear points. Maybe one ray is drawn from Q at an angle. So draw करपाक कळपाक जाय न्हू collinear म्हटल्यार कितें सो बेसिक टर्म पेज एक्सप्लेन करता मागीर प्रॉब्लेमान येतलो. I just business टिकेट नेक्स्ट क्लास कितें प्रॉब्लेमाची आमकां 9th आसतली. आता फोर्थ वन न्हू आता पळय एंगल म्हटल्यार कितें एंगल कित्याक म्हणटा पळय एक प्रश्न and two rays meet कितें is form angle is form याचा दोन रेस एका पॉइंटार मीट जाली कितें फॉर्म जालो एंगल एका एंगल म्हणटा समज आमी विथ द हेल्प ऑफ प्रोट्रॅक्टर मेजर करता सो फुल डेफिनेशन घे एंगलाचे an angle is formed F-O-R-M-E-D form when two rays originate from the same endpoint A, B, C. So, angle ABC is denoted as angle ABC. Also, symbol हा पळय दिस मीन angle. प्रॉब्लेम एंगल वर बरेले असते ना अशा साइड सिंबल असतले हो याचा मीनिंग इज एंगल तो आम्ही असे डिनोट करतले ए बी सी नाव असे दिता जो वर्टेक्स असता पळय दोनाय लायनींचो रेचो तेव्हा आम्ही सदां मदीं घालतले नाव येना ए सी बी बीन अशें आसतना ए बी सी आसतले वा सी बी ए आसतले अशें बरयतले सो एक कॉपी करा the ray BA and
BC making an angle are called काय म्हणता arms of the angle. Arms of the angle ABC. या पॉइंटला वर्टेक्स म्हणता हा बरेचा the end point B is called vertex. आता पळया आम्ही टाइप्स ऑफ एंगल किती एंगल असता कितल्यान मेजर सांग एक्यूट असता करेक्ट आणि ऑब्ट्यूज असता आणि राइट एंगल 3 झाले इतले करेक्ट हा म्हणजे हां आणि तो सांगता तो फर्स्ट करून घे एक्यूट एंगल लागले ते कोठे एंगल the definition is here some definition acute angle is less than angle which is less than 90 degrees less than 90 degree is called acute angle. So, पुन्हा शाळा तो 0 till किती असतं रे till 90 यामध्ये असता काय that is called acute angle. यामध्ये असतो acute angle. म्हणजे काय एक दुसरं प्रॉब्लेम असतो Now we do it like that. Next, programming right angle. Right angle like that. An angle which is what equal to 90 degree. Degree में measure करवाया था ना protractor रास्ता पे ये रास्ता degree तो is equal to 90 degree is called right angle. कसा सर्विस फॅक्टर असं हे कसं असतं आणि मी करेक्ट डिनोट करता याचा मीनिंग इज it is 90 degree आप लक्ष द्या आता एंगल ड्रॉ केला पाहिजे कशी आहे स्क्वेअर बॉल ड्रॉ केला पाहिजे त्याचा मीनिंग दॅट एंगल इज इक्वल टू 90 डिग्री कुठच्या फिगरांनी 90 डिग्री म्हणजे आम्हाला बरेले असते ना असेच असतं रे सिम्बॉल त्याचा मीनिंग इज दिस एंगल इज 90 डिग्री पण फुल एक्सप्लेन करतो थर्ड एंगल म्हणतात ना ऑब्ट्यूज एंगल ऑब्ट्यूज एंगल म्हणजे काय more than 90 degree and less than 180 angle which is more than 90 and less than 180 is called obtuse angle. Complete question.
example भी आते हैं रिफ्लेक्स करेक्ट हाँ रिफ्लेक्ट एंगल हो गया रिफ्लेक्ट एंगल में लगे रहे more than 180 and less than 360 is called reflect angle करेगा an angle which is more than 180 degree and less than 360 degree is called reflect angle. Kalau mau di line up dulu, called reflect angle. Sampai pas sama create atau boleh lebih. Saya kerana orang bayar, mak kira beti reflect. So nak kata high angle ko berapa? High angle maka सांगलं पडेल. Suppose it is 60 म्हणून. रिफ्लेक्ट एंगल कितना काही चाललो कितना असतं रिफ्लेक्ट एंगल इथलं पार्ट इज 60 हो पार्ट हा बी तुझो दॅट इज 60 हो धाकटा एंगल हा तो त्याचा रिफ्लेक्ट एंगल किती असलो नो इट टोटल असता बे पूरी सर्कल म्हणजे किती डिग्री 360 डिग्री हां हो पार्ट इज 60 तो उरला तो किती असलो 300 हाँ 360 जान और एंगल माइनस करो तो उल्टा लो रिफ्लेक्ट एंगल तो 300 जातो देखो यार कसे बरेता ते डिग्री बी कसे बरेता आता बारीक समान झिरो वाटतले त्या वडला पाणी काय राहून घातलं गेला बारीक काढवायला वर फॉर्म्युला हेतो डिग्री आता हा बरेला पहिले दिसता रीड आउट डिग्री कसे बरेला कसे बारीक नाही किती कन्फ्यूज होते किती बरेला काय बाहर काढा दिलो तो पण होया आणि स्ट्रेट एंगल स्ट्रेट एंगल म्हणजे एंगल किती रिक्वायर्ड टू 180 डिग्री स्ट्रेट लाइन किती असते हियर द एंगल फॉर्म झाला पाहिजे हाव सपोज दिस इज ए बी सी ही एक लाइन असा तर दिस एंगल इज 180 डिग्री त्याला मी स्ट्रेट एंगल म्हणतात the definition is an angle which is equal to 180 degree. An angle which is equal to 180 degree. Sixth one is complementary angle. Complementary angle म्हणता की यावा असलेलं पहिले कॉम्प्लिमेंट होण्यात तर दोन एंगल असतात हां असं एक एंगल असतं आणि एक एंगल असतं ही त्यांची दोघांची सम सपोज 60 इयर्स आणि सपोज 30 इयर्स दोघांची सम करून किती मिळतं आमका किती मिळते 90 देन these angles are called complementary angle 6 आणि 30 असतं ना किती असतं रे 80 आणि 10 असू शकता but in this so the sum of two angles it is 90 then it is called complementary angle definition करेगा two angles whose sum is 90 degree are called complementary angle. इथे कॉम्प्लिमेंटरी असतं आणि कसले अँगल असतात सप्लिमेंटरी करेक्ट सप्लिमेंटरी अँगल म्हटलं की two angles whose sum is 180 degree are called supplementary angles.
right? The angle with surname 180 degree are called supplementary angles. Next, 7 8 no. First one is adjacent angle. Adjacent angle म्हणजे किती आहे? both sides. ना बोथ साइड पर असेल नो. सपोज अँगल असा ना. आता इथे किती अँगल असा? एक अँगल आणि एक अँगल येतात. So these two angles will be called adjacent angles because they have common arm and common vertex. मग काय घ्यायचं आम्ही adjacent angle म्हणतो. सपोज आता अनेक अँगल असलो आपण. आता नाव लिहिता का? So that will be clear. नाव असा A दिया O B C D. So मग कोणते म्हणते adjacent angle असे सांग मला. Angle AOB कोण adjacent असा? BOC. Angle AOB, angle COD adjacent जाता. जातलो? जावचो ना. पळय सांगपाचें कोण ना तेका तो. Its definition is common arm असतो. एक common side असतो म्हणजे आणि common point असा. common point आहे but common arm ना पळय. हा पळय सारका डिफरंट साइड आसा. तशेंच आनी कितें adjacent जातले? Angle BOC आणि angle COD एक adjacent जातलो. हो आणि हो adjacent असा, हो एका adjacent असा. हां सो फॉर डेफिनेशन घे. Two angles are adjacent if they have common vertex. They have common vertex and a common arm. Count the arm. Yes, I said the count the arm. ARM. Arm of the angle. So we can draw this figure. We can write angle AOB and angle BOC are adjacent. Reason it is because they have common vertex O and common arm OB. तसेच आणि पण additional जातलो angle BOC and angle COD are adjacent. Nine types of angle are એટલે vertically opposite angle. Vertically opposite angle like this माहिती बरोबर. So ते दोन असे सगळे लाईन्स आणि एकमेकांना कट करतात. तर एखादा किती नाव दिलं लाईन AB and line CD. They cut each other at point O. Or point is O. तर इथून vertically opposite angle कोणते असले सांग. हो जातले angle AOC and the opposite. हां या opposite angle खंयचो आसा हो एका म्हणटा vertically opposite angle. Okay, angle AOC and angle BOD are vertically opposite
एंगल तशेंच आनीक दोन एंगल आसा पळय हो एक एंगल पळय आणि हो एंगल हे ऑपोजिट आहा न्हय काका दे आर ऑल्सो वर्टिकली ऑपोजिट एंगल AOD and angle EOC are vertically opposite angle. So figure draw करणे करून घ्या आणि यादी ना डेफिनेशन दिना डेफिनेशन विचारते नाही का बट अंडरस्टँड जावपाक जाय खंयचो खंयचो वर्टिकली ऑपोजिट फॉर एक्झाम्पल द एंगल AOC आणि एंगल AOD कसले एंगल जातले आता जे केला पहिले किती शिकला आम्ही ऍडजस्टंट जातले हो आणि हो ऍडजस्टंट जातलो हो आणि हो ऍडजस्टंट जातलो हो आणि हो किती जातले वर्टिकली ऑपोजिट एंगल क्लियर सो फिगर ड्रॉ करा आणि बरे होया लिनियर पेयर म्हणटा कितें linear pair म्हटल्यार सपोज दोन एंगल आसा सेम एंगल्स हां आणि दोगांची सम सपोज x आणि y x plus y सपोज 180 येता जाल्यार दिस इज अ लिनियर पेयर हां सो डेफिनेशन घे पयली when the sum of the two adjacent angles when the sum of the two adjacent angle when the sum of the two adjacent angle is 180 degree is 180 degree then they are called linear pair of angles. Then they are called linear pair of angles. One line cuts these two lines at two distinct points. आणि काही line draw केला. वो त्याचं नाव दिले line M, line N. A line T दिले. So a line which cuts the two lines at two distinct points. दोन बिंदू कट केला या लाईनने कारण कट केला नाही कट केला लाईन T नाव असते ट्रान्सव्हर्सल हां याचे एंगल्स फॉर्म झाला घ्या आणि कदा नाव दिता नाव दिता 1 नाव दिता 2 3 or 4 चांगले नाव देतात 5 6 7 8 इतले एंगल्स फॉर्म झाले आपले तांकां नावां आहा थोडी ती नावां थोडी ती पळोवया फर्स्ट ऑफ ऑल हे भायल्या सायडीन आहा पळय एंगल 1 एंगल 2 तांकां नाव आसतलें एक्सटेरियर एंगल एक्सटेरियर एंगल खंयचो खंयचो जातलो एंगल 1 एंगल 2 हां तसो सांगा और 7 आणि 8 भायल्या वाटेन आहा पळय सो एंगल 7 आणि एंगल 8 एक्सटेरियर एंगल जातलो जसे एक्सटेरियर आहा तसे इंटेरियर एंगल जातले इंटेरियर एंगल खंयचे खंयचे जातले सांगा पळोवया 3 आणि 4 आणि खंयचो जातलो 5 आणि 6 आणि एक असताना दिस करस्पॉन्डिंग एंगल करस्पॉन्डिंग एंगल किती हो आणि हो एंगल करस्पॉन्डिंग जातलो हां तसंच 1 आणि हो करस्पॉन्डिंग जातलो बरयता एंगल 1 and angle 5 तसंच एंगल 2 and angle 6 हो आणि हो करस्पॉन्डिंग जातलो हो आणि हो करस्पॉन्डिंग तसंच 3 आणि 7 करस्पॉन्डिंग जातलो आणि
एंगल 4 आणि एंगल 5 करस्पॉन्डिंग जातलो. 6 अँगल 8 म्हणून 4 आणि 8 जातलो. क्लियर. नेक्स्ट आणि एंगल असतात कोणता ऑल्टरनेट इंटेरियर एंगल्स अल्टरनेट इंटेरियर एंगल म्हणजे इंटेरियर एंगल बट ऑल्टरनेट. फॉर एग्जांपल 3 आणि 5 इथे एग्जांपल करता एंगल 3 एंड एंगल 5 हो ऑल्टरनेट जातलो. हो आणि हो ऑल्टरनेट आणि इंटेरियर हा तसंच जातलो. आणि तुमची काय जातली 4 आणि 6 तसे ऑल्टरनेट इंटेरियर असतात तसेच ऑल्टरनेट एक्सटेरियर एंगल असतात. टू आणि 8 एंगल 8 असं कोणतं जातलं एंगल 1 आहे कोण जातलं 7 एंगल 7 ऑल्टरनेट एक्सटेरियर जातं. हे काय एकच शिकवलंय खूप एंगल शिकले लास्ट एकच किती म्हणताय का इंटेरियर एंगल्स ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. बरेका इंटेरियर एंगल्स ऑन सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल. For example, होगी ट्रांसवर्सल आणि इंटेरियर एंगल्स ऑन द सेम साइड म्हणजे 3 and 6 एंगल 3 एंगल 6 तसंच आणि एक पेअर जातलो 4 and 5. ओके बोलून घ्या फिगर ड्रॉ करा आणि सगळे बोलून घ्या. तुम्हाला किती येईल तुझे लाईन आहे तुम्ही विश्वास असतो. आता किती सांगला याचं मीनिंग किती आहे parallel. This line M is parallel to line N. Okay, parallel म्हणजे किती असतं हे डिस्टन्स असतं यांच्यामध्ये सदा सेम असतं चेंज आहे ना. तुम्ही काय तुम्ही पुढे एक्सटेंड केली सपोज ती कॅननाच मिळते ना पुढे तिथले पुढे वळतो अशा लाईनला किती म्हणता पॅरलल लाईन्स. आणि असे डिनोट करतो आम्ही दिस इज डबल लाईन कुठे मीनिंग एम इज पॅरलल टू एन एक लाईन पुढे असं सगळ्यांची लाईन एम एन पॅरलल ड्रॉ केल्या आणि ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केली असं मग काही अँगल्स नाही. आता वेगवेगळी नाव असा बट आता इन केस इफ टू लाईन्स आर पॅरलल if two lines are parallel no alternate interior angles are equal. आणि दोन लाईन्स पॅरलल असतले पळय त्यांना ऑल्टरनेट इंटेरियर एंगल्स इक्वल जातात. ऑल्टरनेट इंटेरियर एंगल्स खंयचे आहा आता सांगूया. एंगल हे इंटेरियर एंगल्स म्हणजे असा 3 4 5 आणि 6 इथून आता ऑल्टरनेट म्हणजे तुमचं एंगल 3 आणि एंगल 5 ऑल्टरनेट करेक्ट आता मी शिकल्या. सो एंगल 3 will be equal to angle 5 according to this property. If two lines are parallel, alternate interior angles are equal. तसेच आणि एक पैकी काय जातली angle 4 will be equal to angle 6. हा सो आता पैकी जाते पुढे प्रॉब्लेम आणि सॉल्व करत असताना तसेच आणि एक प्रॉपर्टी हा corresponding angles are equal. corresponding angles
4 करस्पॉन्डिंग म्हणजे किती जाते सांग म्हाका एक एग्जांपल किती जाते सांग एंगल 1 चा करस्पॉन्डिंग कोण असा एंगल फाय सो एंगल 1 विल बी इक्वल टू एंगल फाय हां तशें आता एंगल 2 चा पळय एंगल 2 चा करस्पॉन्डिंग कोण आहा एंगल 6 मागीर एंगल 3 चा करस्पॉन्डिंग कोण असा एंगल 3 will be equal to एंगल 7 आणि एंगल 4 चा करस्पॉन्डिंग एंगल 8 ओके हे सगळे इक्वल जाते आणि का इफ टू लाइन्स आर पॅरलल आणि एक प्रॉपर्टी आला अल्टरनेट पहिले आम्ही करस्पॉन्डिंग पहिले ना इंटेरियर एंगल on the same side of transversal are supplementary. इंटीरियर एंगल द सेम साइड ऑफ द ट्रांसवर्सल खंयचे एग्जांपल सांग एंगल 4 आणि एंगल 5 हां आता हे इक्वल जावचे ना सप्लिमेंटरी म्हणजे मीनिंग कितें देयर सम विल बी इक्वल टू 180 डिग्री क्लियर तसंच आणि एक खंयचो पॅर जातलो 3 एंगल 6 इट विल बी आल्सो इक्वल टू 180 डिग्री काय हे सगळे प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाइन्स जो आपण आता पुढे प्रॉब्लेम यूज जातले तर ओके कॉपी करें आणि चेक इट आउट सेंटर suppose if two lines are L M line L line M L is parallel to M and line draw केली M such that M is parallel to M okay so according to the property किती असले सांग if L is parallel to M and M is parallel to N, then L will be parallel to M. You will have a parallel. Simple property. Correct. He line a parallel asa. And अनेक line draw केली ती एका parallel आहे. But you will have a parallel आहे. It's a common symbol. आहे. सुना काय? की डायरेक्ट करून घ्या. Simple property. थोडी यूज चालते ना. घ्या आपण. So I'm going to find such properties. So I'm going to talk about triangles. First property of triangle is angle sum property of triangle. Suppose I have a triangle draw करा. This is a triangle. Three sides असतात. त्याला ट्रायंगल म्हणतात सो हे जे अँगल्स असा काही नाव दिलं 1 एंगल 2 आणि एंगल 3 सो एंगल सम प्रॉपर्टी किती सांगता आमका पहिले the sum of the interior angles the interior angles म्हणतात the sum of the interior angles of the triangle is 180 angle 1 plus angle 2 plus angle 3 is equal to 180 degree. Simple. Copy करें. Next is exterior angle property of triangle. Suppose first triangle असा म्हणजे भितरल्या एंगल्स आम्ही किती म्हणतात इंटेरियर एंगल्स आणि भितरले तीन किती एंगल आसा ट्रायंगला तीन एंगल सो एंगल भितरल्या एंगलाक म्हणतात इंटेरियर एंगल्स आणि सपोज हे लाइन पुढे एक्सटेंड केली ती बाय
एक लाइन ड्रॉ एंगल हांगा एक फॉर्म जाला पळय एका म्हणटले आमी exterior angle. Okay, suppose now this is angle 1, this is angle 2. Now दिलेला 3 दिलेला. आता exterior angle property काय सांगता का? Angle 1 plus angle 2 is equal to angle 3. The sum of the interior angles of triangle is equal to the sum of exterior angle. And the exterior angle is opposite angles. This sum is equal to this plus this, not this plus this. One is avoid करून हम ऐसा नाम का है जो opposite angle है आप interior 1 and 2. This sum will be equal to this exterior angle. Clear? Actually जैसा ना आंसर करा तो एक आन नाव दिया था 4 angle actually जाने का 4 करिया आणि हमें तो ड्रॉ करना है बाय नाव दिया 5 तो हमें ड्रॉ करा नाव दिया 6 तो का एक्सटीरियर एंगल प्रॉपर्टी अप्लाई करून सांगितली आता यामा एक आहे ना सांगले एंगल 1 + एंगल 2 इज इक्वल टू एंगल 3 आणि किती आले एक्सटीरियर एंगल म्हणजे आपल्या फर्स्ट सांगा angle 5, angle 6, angle 3 is the exterior angle and interior angles are 2 and 4. Okay, so हमारी property apply करून सांगितली आता है angle 5 plus angle 3. angle 5 plus angle 3 Oh, okay ये is equal to क्या आता है angle ग्राफ फाइल आएगा हमारे ना क्या बोल रहे हैं कौन सा है तो सांग angle 1 plus angle 4 angle 1 plus angle 4 is equal to is equal to angle 5 angle 1 plus angle 2 is equal to angle 5 का म्हणता पण एक क्वेश्चन वर बघा राइट हात प्रोसीजर सांगता ते काय रॉंग असतं राइट हात काय बघन ना राइट हात किती सांगता रे तुम्ही राइट हात बघा राइट हात sum of interior angles is equal to the sum of is equal to the exterior angle म्हणजे ऑपोजिट असणार आहे ही सम त्याच्या ऑपोजिट एक्सटीरियर एंगल असा ते इक्वल टू दॅट ते आणि किती असले काय सांग तू सांग बरं का 4 plus 1 एंगल 4 प्लस एंगल 1 1 plus 4 is equal to 5 झाले त्यांनी सांगले वाटते ते झाले दुसरं सांगा एंगल 2 plus एंगल 4 is equal to 6. और हम करेक्ट क्या कर रहा हूँ मतलब ये सांगा भाई तो करेक्ट ऐसा कर रहा हूँ करेक्ट ऐसा और करेक्ट कर रहा हूँ ये सांगना है sum of the interior angles suppose 2 आणि 4 ऍड केलं तर एक्सटीरियर एंगल तुमचा आता opposite सांगला opposite असला जातो not this our exterior angles but the sum will be equal to the exterior angle opposite असतो exterior angle right in this sum मध्ये त्याचा opposite असतो 3 तो घेतला 1 plus 2 3 2 plus 4 जे opposite असा हो by 6 तो घेतला म्हणजे हा 1 plus 4 is opposite of 6. Clear? So हम आमच्या properties सोपल्यो हे properties आपण यूज करणार तर प्रॉब्लेम करपाक जाय प्रॉब्लेम नेक्स्ट क्लासिक करूया परंतु या पार्ट डाउट विचार की प्रॉपर्टी पावना पर एक्सप्लेन करपाक जाय बोलता